मुंबईला जाण्यासाठी भाज्या वगैरे घेऊन जातोय ना, घेऊन जातो ना मी इकडे, त्याची तयारी. आता ह्या बघा, त्याच्या सुक्या बिया आहेत ना, या सुक्या बियामध्ये पण कापलेलं आहे त्याला कोयतीने, आणि त्याच्याचे घर काढायचे. नाही, घर फ्रीजमध्ये ठेवलं तर तुम्ही वर्षभर भाजी खाऊ शकता, पण इकडे आम्ही फ्रीजमध्ये ठेवत नाही, ताजंच काढतो. अरे आलूचं तेरं काढलेलं आहे, ती पण कापून देणार आहे. ही चाची बात, गावठी वांगी, पायनॅपल, अननस, हे आहेत लिंब, आमची लिंब आहे, लिंबे. ही आहे दाळची भाजी, ह्या कढीपत्ता. उद्याची तयारी, उद्या चाललोय ना मुंबईला मी, सगळ्या भाज्या वगैरे आज घेऊन आलेलो आम्ही. आणि इकडे आहे ती दाळची भाजी, हे आकूर, कुड्याच्या शेंगा, आणि हे राहिले गेले ना हिरवे आंबे काढलेले आहेत, जातील मुंबईला ते, म्हणजे झेलते काढले. गुटकावतील या पावसाला जोर नाही रे. ही पन्हाळी लावली नाही सावंताने, पण पाणी जाते पूर्ण बाहेर. पन्हाळीचं काम परत करायला लागणार आहे.
आमचा जामुनेवाडीचा पर्या तर असं एकदम पाणी झुळझुळ वाहते. आमचा जामुनेवाडीचा पिकनिक पॉईंट. मुंबईला पिकनिक पॉईंट असतात ना असले. हे बघा हळदीची लागवड केलेली आहे. हलकुंड हे ओंड्या वाईज करतात. हे बघा हळदीचे ओंडे करतात मातीचे आणि त्याच्यामध्ये हलकुंड हे टाकून आता सरकारी हळद पण मिळते. सरकारी हळदी हे करतात. नाही तर पहिले कसं हलकुंड ठेवायचे बियाणे करायचे त्याच्यामध्ये. आता हे सर्व हायब्रिड मिळतं. हे बघा ही पानं आहेत ना, पानाचे पातोळे पण बनवतात. तर मी त्याच्यामध्ये पीठ टाकून पण हळदीच्या पानाला कसा सुवास असतो ना चांगला असतो ना, त्या पिठाला त्याचा सुवास येतो त्याच्यामुळे ते चांगले होतात. पातोळे बोलतात आमच्या लँग्वेजमध्ये. बघा हळदीचे ओंडे गावाला नॅचरल हळद कलर मिक्स करायची गरज नाही. सगळ्यांच्या असतात अशा हळदी. हे भरपूर झाले. ही नाचणी केलेली आहे अशा लोकांनी वाडीतल्या आमच्या. वापडे तयार आहेत. वापड्याला शिऱ्या लावतेस काय? शिऱ्या लावून झालेत. काय कारंद्या बिरंद्या काकड्या विकड्या त्यांना शिऱ्या लावा लागतात ना, ते वेलवर्गीय असतात. वहिनी शिऱ्या लावते त्यांना लागून झाल्या. वेलवर्गीय आहेत ना ते, त्यांना वरती जाण्यासाठी तिची लाकडं लावतात. त्याला बोलतात शिऱ्या. हे बघा चेपून ठेवला नाही. हिने आज बनवलेलं आहे काजूची भाजी बनवली. त्याच्यामध्ये टाकले अंडाची काजू म्हणजे ग्रेव्ही चांगली होईल त्याच्यामध्ये. ह्यावेळेस कशा ज्या सुक्या काजू असतात ना त्या फोडून वगैरे म्हणजे कापायला लागतात आणि त्यानंतर उकडाव्या लागतात, कारण त्या सुक्या असतात ना काजू, त्यामुळे चीक वगैरे जाणार. वर्षाच्या 12 महिने आमच्याकडे काजूची भाजी चालू असते. सुक्या बियाच्या आता सुक्या बिया फोडून गेलेली भाजी.